मुर्दाबाद मुर्दाबाद वीरेंद्र शास्त्री मुर्दाबाद 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 ढोल पाखंडी गद्दारों को जूते मारो सालों को महाराज के 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 गद्दारों को जूते मारो छत्रपती शिवाजी महाराज की आवाज शिवाजी महाराज की वापस जाओ महाराज के गद्दारों को जूते मारो सालों को तुमच्या नागपूरमध्ये जी संघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याचं नाव दिलेलं आहे ही रजिस्टर्ड नाही आधार कार्ड रजिस्टर पॅन कार्ड रजिस्टर बँकेचं खातं रजिस्टर पण हे न रजिस्टर असणारी जी की संस्था आहे ही चोरट्यांची भुरट्यांची भामट्यांची नालायकांची संघटना आहे हे मला इथं बोलू द्या आणि कारण या धीरेंद्र शास्त्रीनं मी त्याच्याच वक्तव्यावरती बोलतोय या धीरेंद्र शास्त्रीनं म्हटलं होतं मैं मेरे हिंदू माता बहनों को विनंती करतो की 4 मुलं जन्माले घाला विरायाने एक नाही होऊन राहिलो किती 4 मुलं जन्माले घाला आणि एक संघाला द्या कुणाला द्या संघाला द्या का तर तो राष्ट्रभक्तीचं काम करून आला मध्यंतरी तुम्ही एक बातमी ऐकली असेल केरळमध्ये एक इंजिनियर असणारा मुलगा 26 वर्षाच्या पोरानं आत्महत्या केली आणि आत्महत्या करत असताना त्यानं 3 पानाचं मोठं पत्र लिहून ठेवलं आणि त्या पत्रात त्यांनी सांगितलं की मी 6 वर्षाचा होतो तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरामध्ये तिथले जे काही शिक्षक प्रशिक्षक आणि लोक आहेत संघातले हे माझ्यावरती लैंगिक छळ करत होते याचा माझ्याजवळ काहीही पुरावा नाही पण माझा मृत्यू माझी आत्महत्या हाच पुरावा समजून यांच्यावरती कारवाई करण्यात आली त्या पुराण लिहून ठेवलं मग धीरेंद्र शास्त्रींना मला साधा प्रश्न आहे की आम्हाला 4 पोरं जन्माला घालायला सांगता एक संघाला द्यायला सांगता एक संघाला तुमच्या हौशी पूर्ण करण्यासाठी पाहिजे का या दोघांनाही परफेक्ट नसते याचं मूळ कारण ऐकून घ्या कसं शिवाजी महाराजांचा अपमान होत होता तेव्हा हे नालायक बोलले का नाही कारण की यांची लायकी नाही शिवाजी महाराजांवर ते बोलले नाही आणि साहेब नितीन गडकरी काही बोलले नाही तुमचे इथले आरएसएसचे हेड मोहन भागवत एक शब्दही बोलले नाही मला साधा प्रश्न पडतो की हे एकही व्यक्ती बोलत का नाही आणि हे सगळेच्या सगळे या एकाच शाखेतून निघालेली सगळी पिलावळ कशी